रानामध्ये गुरं चरतायत. बकऱ्या पण निघाल्या मागून. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, टाईम मिळेल तेव्हा आम्ही कोकणातील असे व्हिडिओ बनवत असतो. तर आता मी आलो आहे आमच्या गावामध्येच आहे आणि वरती जंगलामध्ये आलो आहे. तिकडे काकांचे आमच्या गुरं लावलेले आहेत चरायला. तर आता आपण पुढे जाऊन बघूयातच. ते आता गुरं चरतात तिकडे, जाऊयात. इथूनही पाय वाट आहे आणि इथून आता पुढे गुरं गेलेले आहेत. तर आता आपण पुढे जाऊन बघूयात. तिकडे बैलांच्या घुंगरांचा आवाज येतोय. जाऊयात पुढे. तर इथे पाहू शकता, इथे माझ्या पाठीमागेच हे वडाचं झाड आहे आणि त्याच्या पारंब्या आल्यात खाली. असं हे कोकणातील वातावरण बघायला खूप छान आणि भारी वाटतं. तर मित्रांनो, तुम्हालाही कसं वाटतं हे नक्की कळवा. तर मित्रांनो, तिकडे पाहू शकताय पुढे, तिकडे लांबून आपल्याला गुरं दिसत आहेत. तिकडे काकांचा सफेद एक बैल आहे, तो दिसतोय. आता गुरं हळूहळू वरती येत आहेत, ते आपण बघूयात. इकडे बघा, मस्तपैकी वातावरण वाटतंय. ऊन थोडं पडलं आहे आता इथे आणि सीन पण भारी वाटतं बघा. तर मित्रांनो, पाहू शकता इकडे ऊन पण मस्त पडलं आहे आणि इकडे आता ही गुरं चरत आहेत. इथे शेळ्या पण आहेत. तर काकांच्या गुरामध्ये महेश झोरे यांच्या शेळ्या आणि एक गाय आहे त्याच्यामध्ये. तर ही सर्व गुरं आता मिक्स आहेत आणि इकडे मस्तपैकी त्या माळावर चरत आहेत. आपण जाऊयात पुढे, बघूयात. तर मित्रांनो, इकडे पाहू शकता इथे शेळ्या आहेत. या शेळ्या महेश झोरे यांच्या आहेत. तर काकांच्या गुरामध्ये आता मिक्स आहेत, गुरं मिक्स आहेत ते सर्व. आणि पाहू शकता इकडे जबरदस्त असा सीन वाटतोय. मस्तपैकी असे रानामध्ये गुरं चरत आहेत. तिकडे तो सर्जा आहे, सफेद बैल काकांचा आहे. आणि इथेही गाय आहे त्याच्या बाजूलाच, महेश झोरे यांची. आणि मित्रांनो, पाहू शकता इथे बकरी येते पुढे. मित्रांनो, एक क्षण अनुभवायला तुम्हालाही कसं वाटतंय कमेंटद्वारे नक्की कळवा. मस्तपैकी वातावरणामध्ये इकडे गुरं चरत आहेत. इथे आहे छोटा पाडा आहे, शिवा आमचाच आहे तो. इथे बकरी आहे सफेद. ते बकरी आहे बघा. तुम्ही पाहू शकता इथे आमच्या काकांचा बैल पतंग चिकडी नांगरणी स्पर्धेत जबरदस्त असा पडतो. पण त्याच्या जोडीला अजून तसा बैल अजून काय भेटला नाही. आणि इथे आहे तो सर्जा, नवीन आणलेला होता काकांनी. इकडे आमच्या घरचा एक आहे शिवा, छोटा पाडा आहे. इथे आई महेश झोरे यांची गाय आहे ते. आणि असे गावात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने असे जुन्या पद्धतीने असे आपले क्षण केव्हा ना केव्हा अनुभवले असतीलच. आता कुठे बाहेर गावी असले तरी आपली ही गावची ओळख केव्हा ना केव्हा कोणी
अनुभवले असतीलच, असे आनंदाचे क्षण आपल्याला अनुभवायला मिळतात. इकडे आहे सुंदर, काकांचाच बैल आहे सुंदर. इथं आहे तो सर्जा, हा नवीन खरेदी केला होता. आणलेला तेव्हा पूर्ण हडपलेला होता, तो तयार नव्हता. आता थोडा तयार झालेला आहे. इकडे बकऱ्याही मस्तपैकी चरतात. मित्रांनो इकडे पाहू शकताय, बकरा आहे बसून इथे चरतोय. एकदम आरामात इथे बसला आहे खालती आणि मस्तपैकी आता चरतोय ते. तिकडे आतमध्ये आहे बकरी. आणि इकडे पाहू शकता मस्तपैकी आता वातावरण झालं. इकडे ऊन पण थोडं पडलं आहे, थोडी मध्ये मध्ये सावळी आहे. एकदम वातावरण मस्त झालं आहे आणि ते अनुभवायला खूप भारी आणि एकदम मस्तच वाटतं आहे. आणि इकडे पाहू शकताय, तिकडे पुढे आपल्याला समोर दिसेलच सह्याद्री, आपला 7 रांजण धबधबा इथूनच वाहतो. पुढे दिसतोय तो एक नामा डोंगर. असा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आमचा हर्दकडे गाव आहे. मित्रांनो हा दिंडा आहे आणि हा बकऱ्यांना खूप आवडतो. असे क्षण जगण्यात ही मजा वेगळीच असते. मित्रांनो ती लाल कलरची फुलं आहेत, ती जंगलामध्ये असतात आणि कोणत्या प्रकारचे आहेत ती आणि त्यांना काय बोलतात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. जाऊ शकता इथे वरती ही लाल कलरची फुलं असतात ही जंगलामध्ये, तर तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा. आणि ही इथे हा कुडा आहे, आमच्याकडे कुडा याला बोलला जातो. ही कुड्याची पानं असतात. हे घरी आपल्याला कोणत्या सणासाठी कोणताही कार्यक्रम असला सण असला तर याचा वापर केला जातो. ही कुड्याची पानं आहेत मस्त. त्याच्यावरती रानामध्ये आलं तर त्याच्यावरती जेवणही घेऊ शकतो, असा या पानाचा वापर केला जातो. आणि त्याच्यात शेंगा येतात, त्याची भाजीही केली जाते. आणि आता शेंगा नाही आहेत. तर मित्रांनो आता गुरं हळूहळू खाली निघालेत, आता हळूहळू घराकडे जाणार आहेत. वाजलेत पण आता 11:30 झालेत. सजे सरजे च पतंग च. तर आता मित्रांनो तिथे मला कुड्याच्या झाडाच्या शेंगा दिसत आहेत. आपण कुड्याचं झाड बघितलं, तिथे वरती शेंगा नव्हत्या, पण इथे आता कुड्याच्या झाडाला शेंगा दिसत आहेत. त्याची भाजी केली जाते, ते आपण बघूयात पुढे जाऊन. तुम्ही पण पाहू शकता या कुड्याच्या शेंगा आहेत. तर या कुड्याच्या शेंगांची भाजी केली जाते आणि ही भाजी शरीरासाठी
उपयुक्त अशी ठरते, पौष्टिक असते ही, त्याच्यामुळे खायला खूप छान. आणि याची टेस्ट थोडी कारल्याच्या भाजीसारखी असते, पण खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला उत्तम जीवनसत्व असे मिळतात या भाजीतून. खूप भारी लागते. तर पौष्टिक भाजी आहे ती आणि खूप खायलाही छान भारी वाटते ती. आणि अशीच हे रानातल्या भाज्या केव्हा ना केव्हा खाल्ल्या पाहिजेत, कारण शरीरासाठी आपल्याला उपयुक्त ठरतात या भाज्या. अशा रानातल्या अनेक प्रकारच्या भाज्या आहेत, पण त्या पावसाळी सुरुवातीला येतात. तर गुरं पुढे गेलेत खाली. तर मित्रांनो आता वरतून गुरं येतात खालती. पुढे आहे पतंग. आता वरतून इथे खाली आता रोडवरती उतरतात खाली. वरतून आता इथून जंगलातून आली वरतून. ते पुढे आहे पतंग, त्याच्या मागून आहे गाय आहे महेश झोरे यांची. आमचा बारका एक पाडा आहे शिवा, आणि मागे आहे तो सुंदर, त्याच्या मागे आहे सर्जा. पाठून बकऱ्या येतात आणि अर्ध्या बकऱ्या इथे खालती उतरल्यात, मधूनच रोडनी चालत येत आहेत. तर इथे त्या पाण्यासाठी इथे पाणी आहेत आणि पाण्यावरती आले सर्व गुरं. आता इथे पाहू शकता, इथे पाणी पित आहेत. ते सर्व गुरं आता पाण्यासाठी आलेत. आता इथून सरळ घरी जाणार. तर आता हळूहळू पुढे चाललेत आता गुरं. आता सरळ घरी जाणार. जाऊयात पुढे पुढे, चला. ते बकऱ्या आहेत, आता बकऱ्या पण पाणी पिऊन आलेत. ऊन पण आता जास्त झालं आहे. आता वाजलेत 12, दुपारचे 12 वाजलेत. सरजे सरजे घरी येऊन. तर आता इथे काही बैल आता इथे वाड्यामध्ये असतात वरती. इथे संध्याकाळी सोडण्यासाठी इथेच बांधतात. इथे आहेत आमच्या काकांचे इथे बैल आहेत, इथे बांधलेले असतात. आणि संध्याकाळ झाली की इथून परत सोडणार इथे वरती चरा. तर इथे आता बैल बांधलेले आहेत. इथे आहे सुंदर, इथे आहे शिवा, आणि तिकडे पतंग. तर दुपारी इथेच बांधलेले असतात, कारण संध्याकाळी इथून परत सोडले जातात चरण्यासाठी. काकांचे बैल इथे बांधलेले आहेत. रानामध्ये तिथे वाडा आहे आणि तिथे बांधले आहेत. तर इथून पुन्हा संध्याकाळी सोडणार इथे चरायला वरती. आणि आता बाकीची गुरं आहेत आता चाललेत घरी. तर आता हे बकऱ्या आणि हा सर्जा आहे. तर काकांचे बैल होते वरती बांधलेले आहेत. आणि ही महेश झोरे यांची बकऱ्या आणि गाय आणि या काकांचा सर्जा ते खाली घरी जाणार आता. तर मित्रांनो, ही इकडे बकऱ्या गेल्यात. इकडे पुढेच इथून महेश झोरे यांचं घर आहे. तर तिकडे त्या बकऱ्या गेल्यात आणि तिकडे गाय जाईल. पाठी काका आहेत. तर आता इथून ही गाय आणि बकऱ्या त्या सरळ घरी जाणार तिकडे. तर मित्रांनो, आता सर्जाला पण काका घरी घेऊन आलेत.
तर सर्जा पण आता आला घरी. तर सर्जा आता आला आहे वाड्यामध्ये. तर बाकीचे बैल वरती तिकडे बांधलेले आहेत वाड्यामध्ये रानामध्ये आणि आता सर्जाला आणलेला घरी. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि त्याचा आनंद घेता येईल. आणि हो मित्रांनो, आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.